व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंभारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, एखादा व्यक्ती जेव्हा वाजवीपेक्षा जास्त बोलतो, जे अविश्वसनीय असतं, त्या अविश्वसनीय बोलण्याला अनेक जण असं म्हणतात की अरे काय फोक्या सोडायलाय, काय बंडल मारतोय, अरे काय तगड्या हाणतो रे. असे बोली भाषेतले हे शब्द आहेत, अनेक शब्द आहेत असे. तुमच्याकडे असे कोणते शब्द आहेत की म्हणजे वाजवीपेक्षा जास्त बोलणाऱ्या माणसाबद्दल काय बोललं जातं तुमच्याकडे, तुमच्या बोली भाषेवर? ते शब्द जर तुम्हाला आठवत असतील तर प्लीज कमेंटमध्ये कळवा, जगाला सुद्धा कळू द्या. कारण अवाजवी बोलणाऱ्या एका माणसापर्यंत हे शब्द पोहोचणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. तुम्हाला हेडिंग कळलेलं आहे, तुम्ही थंबनेल बघितले, त्यामुळे कोणावर आपण आज बोलणार आहोत याची तुम्हाला कल्पना आलेलीच असेल. मित्रांनो, काळजी करू नका, आपण फक्त बोलणार आहोत, त्यांचा चेहरा आम्ही तुम्हाला दाखवणार नाहीये. त्यामुळे प्लीज चॅनल स्किप करू नका, व्हिडिओ स्किप करू नका, आम्ही त्यांचा आवाजही ऐकवणार नाही आहोत. त्यामुळे निश्चिंत राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर आपल्या परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी 25-30 सेकंदांची झलक बघून घ्या ना प्लीज. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. मित्रांनो, आपल्या परिवारातर्फे हे कार्य अविरतपणे सुरू आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये जे आवाहन केलेले आहे त्याला साथ द्या, प्रतिसाद द्या, एवढीच विनंती. मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया. कोरोना काळ होता आणि कोरोना काळामध्ये काम करण्याऐवजी हा गरगडी आणि त्याचा मालक हे मुलाखती देत हिंडत होते. तर एका चॅनलने यांची मुलाखत घेतली, भोंग्याची, आणि त्यांना प्रश्न केला की उद्धव ठाकरेंच्या बाबतीत समथिंग काहीतरी प्रश्न केला, WHO आणि उद्धव ठाकरे. तर ते म्हटले की WHO ला काय कळतं म्हणे, इकडून तिकडून जमवलेले डॉक्टर आहेत म्हणे, ते त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धिमत्ता उद्धव ठाकरेची म्हणे, असंही बोलून गेले. मग तो राजीव खांडेकर बोलला की अहो पण ते डॉक्टर आहे. मग हे बोलले, महाशय डॉक्टरना काय कळतं, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर हुशार असतो म्हणे. थोडक्यात यांना असं म्हणायचं होतं की मालकापेक्षा गरगडी हुशार असतो, असा त्याचा गर्भित अर्थ होता. हसा झाला, एंटरटेनमेंट झाली लोकांची. अनेक जणांनी त्यांची ती व्हिडिओ क्लिप फेसबुकवर खूप व्हायरल केली. पण हे असले विधानं हे नेहमी सातत्यानं अशी करत आलेली आहे. तर उद्धव ठाकरे यांची मुलाखत यांनी एकदा घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला की WHO तुमची तारीफ करतोय म्हणे, एवढं तुम्हाला वैद्यकीय ज्ञान कसं काय प्राप्त झालं? उद्धव ठाकरे असे काय बोलावं या प्रश्नावर हे उद्धव ठाकरेंना कळलं झालं. तेव्हा व्हिडिओ आपण करत नव्हतो, केले असते तर खूप धमाल आली असती. पण विचार करा मित्रांनो की आपलाच माणूस आपल्यालाच अडचणीत आणतोय, हे सुद्धा उद्धव ठाकरेंना कळून नये, तरी सुद्धा वारंवार ते फक्त संजय राऊतलाच बोलवतात अशा 1-1 तासाच्या मुलाखतीसाठी. असो, हरकत नाही, त्यांचा प्रश्न आहे. एकमेकांची अंडी पिल्ली एकमेकांना माहिती असावीत कदाचित, आणि त्या भयापोटी, त्या भीतीपोटी हे एकमेकांना धरून असावे. नाहीतर आतापर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी केव्हाच किकआउट केलं असतं. होय, बाळासाहेबांचा तो स्वभाव होता. बाळासाहेब ठाकरे एका मर्यादेपर्यंत एखाद्याला सहन करायचे, त्यानंतर नाही. पुढची गोष्ट म्हणजे बाळासाहेब असताना असा वाहियातपणा कोणी करूच शकत नव्हतं किंवा केलेलाच नाहीये. तो दरारा होता बाळासाहेबाचा.
उद्धव ठाकरेंचा तसा दरारा किंवा ऑरा अजिबातच नाहीये. पुढे उद्धव ठाकरे यांची स्तुती करत असताना पत्रकार परिषदेमध्ये हे भाषे असं बोलून गेले की झेलेन्स्की, पुतिन, ट्रम्प यांची मीटिंग चालू होती म्हणे आणि त्या मीटिंग मध्ये यांचं डिस्कशन सुरू झालं कि ये उद्धव ठाकरे कौन है ये उद्धव ठाकरे और उसको अभी तक हमसे मिलाया क्यों नहीं. एवढं म्हणे उद्धव ठाकरेंचं महत्व आहे. हसलं ना जग, अख्खं हसलं ना जग. कुठेतरी असं वाटलं तेव्हा ते ऐकताना की हे जाणून बुजून उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवण्यासाठी असं बोलतात की काय. आणि आता परत एकदा यांनी असंच एक निदान केलेलं आहे. आपल्याकडचा चहा बिस्किट पत्रकार सुद्धा मूर्ख आहे. मूर्ख म्हणण्यापेक्षा कसं आहे, हे खाल्ल्या मिठाला जातात असं म्हणणं कदाचित मग रास्त ठरेल मित्रांनो. की बघा, राऊतांच्या बेताल उत्तरांना सुद्धा यांना काउंटर करता येत नाही. हे इतके निर्बुद्ध आहेत. किंवा मग असं म्हणूया आपण की पत्रकार परिषद सुरू होण्या अगोदरच पाकिटे पोहोचली आहेत की राऊत बोलले की वा 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 करायचं, बस दॅट्स इट, एवढंच. आणि राऊतांनी भाजपला दिला धक्का, राऊतांनी फोडला बॉम्ब, राऊत कडाडले, राऊत गरजले, हे असले रिडिंग्स असतात फालतू अंतू फालतू. हे काय गरजणार. 100 दिवस तुरुंगामध्ये होते, रोज बेलसाठी अर्ज करत होते. कसले एक दाऊदन 100 दाऊदन एक राऊतन असलं म्हणायचं उगो विनाकारण. शिवसेनाचा वाघ आहे ना, हे शिळी झाली होती आतमध्ये. दिवसातून 5 वेळा जेलरकडे चिठ्ठ्या पाठवायचे, माझ्या छातीत दुखायलंय, माझ्या इथं दुखायलंय, मला मधुमेह आहे, मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे आणि मला सोडा. मेडिकल चेकअप व्हायचं यांचं रोज रोज, पण यांना सोडलं नाही. सगळ्या जगाला माहितीये हा हे चादरेपणा करतात म्हणून. त्या जेलरला माहित नसणार का, म्हणून सोडू दिला. बरं, आता नुकतंच यांचं एक विधान आलेलं आहे की नरेंद्र मोदी दिल्लीत राहतात, माझा बंगला जो आहे, म्हणजे राज्यसभा खासदार आहेत ना, खासदारांना बंगले मिळतात तिथं, माझा बंगला जो आहे तो नरेंद्र मोदी यांच्या घराच्या समोर आहे, म्हणजे PM हाऊसच्या समोर आहे. तर जर कोणी नरेंद्र मोदी यांना विचारलं की तुम्ही कुठे राहता, तर नरेंद्र मोदी असं सांगतात, संजय राऊत के घर के सामने रहता हूं. अरे इतकी वेळ नाही आले रे बाबा PM वर. अरे ते नरेंद्र मोदी आहेत रे बाबा. 3 टर्म गुजरातचे मुख्यमंत्री, 3 टर्म भारताचे पंतप्रधान. अरे जगात डंका वाजतो रे त्या माणसाचा. तुम्ही भांडूप मधून नगरसेवक म्हणून जरी उभे राहिले तरी तुम्ही पडाल रे तिथून. आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय, का बोलतोय, हे तरी थोडस भान असू द्या. जग हसतं ना अशानं, तरी हे काय म्हणणार माहितीये का, जो हसतो त्याची दात दिसतात. हा बेशरमपणाचा कळस जर कुठला असला तर उबाठा गटातला हा नग आहे. काही लोकांबद्दल आश्चर्य यासाठी वाटतं की इतकं फ्रस्ट्रेशन, म्हणजे यांच्याकडून खरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे बॉस. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे हे खरंच इतकं नकारात्मक परिस्थिती असताना सुद्धा हे अत्यंत निलाजरेपणाने, बेशरमपणाने समोर जातात लोकांच्या. यांना काहीच खंत नाही कुठल्याच गोष्टीची. म्हणजे आपलं एखादं 500-1000 रुपयाचं नुकसान जर झालं तर 2 दिवस जेवण गोड लागत नाही आपल्याला. ह्यांचा अख्खा पक्ष संपलाय तरी हे बेशरमपणे समोर येतात लोकांच्या अजूनही. एखाद्याने जर आपला अपमान केला तर तो वर्ष विसरत नाही माणूस. पण ह्यांची चामडीच अशी बनलेली गेंड्यापेक्षा भारी. किंवा देवानं बनवतानाच हा साचा असा बनवलेला असावा असल्या लोकांचा की कोणी काहीही बोलो त्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही आणि तुम्ही आयुष्यात जसे आहात तसेच राहणार आहात, तुम्ही सुधारणार नाही कधीच. अशा साच्यातून हे तयार झालेली असावी करायची. म्हणजे बेतानपणे बोलण्याची सुद्धा एक मर्यादा असते. त्या सगळ्या मर्यादा भोंगा राऊतांनी
केव्हाच पार केलेले आहे. आणि रोज उठून मीडियाला काहीतरी बोलायला, पोपटापंची करायला काहीतरी स्टेटमेंट देऊन टाकायचं आणि मीडिया मग त्याच याच्यावर दिवसभर बरळत राहा. आता बघा सोशल मीडियावर ती पोस्ट किती फिरतीये की नरेंद्र मोदी सांगतात की भाई संजय राऊत के घर के सामने रहता हूं. मग काय कॉन्फिडन्स न सांगतो हा माणूस? एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? साला कोणता माल फुकता असा? अनेक जण डिप्रेस झालेले आहेत, अनेक जण फ्रस्ट्रेट झालेले आहेत ना, त्यांना तो माल द्या यार थोडा. ज्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे ना आयुष्यात, त्या लोकांना राऊतांकडे पाठवा. राऊत तुम्हाला विनंती करतो, तुम्ही जो माल ठोकता ना त्या लोकांना थोडा थोडा द्या. एवढा कॉन्फिडन्स त्यातला तुमच्यात जेवढा आहे त्यातला 1% जरी त्या लोकांमध्ये आला तर त्यांचं आयुष्य सुधरेल. कारण तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट आहात. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे 3 नेते असे आहेत जे या माणसाच्या बोलण्याला अजिबातच भीक घालत नाही. ह्यांना भीक कोण घालतं? फक्त आणि फक्त मराठी चहा बिस्किट पत्रकार, दुसरं कोणीही नाही. ह्यांना खडसावून बोलणारे फक्त काही युट्यूबर्स आहे आणि काही युट्यूबर असे सुद्धा आहेत जे सो दाऊद एक आऊट या पॅटर्नचे पण आहेत बरं का. आहेत यांची स्तुती करणारे, यांचं कोड कौतुक करणारे सुद्धा बरेच जण आहेत. बरेच जण म्हणण्यापेक्षा कसं यांनीच पोचलेले आहेत काही. मात्र महाराष्ट्रामधले सुद्धा अनेक नेते यांना भीक घालत नाहीत. काँग्रेसमधले तर अजिबातच नाही. नाना पटोले आणि संजय राऊत यांचं युद्ध कसं झालं, वाकयुद्ध, ते बघितलंय आपण. वडेट्टीवार आणि राऊत यांचं सुद्धा काही फारसं जमत नाही. पृथ्वीराज चव्हाण वेगळ्याच विश्वात असतात. शरद पवार सुद्धा आता बऱ्यापैकी राऊतांना दूरच ठेवतायत. कारण उद्धव ठाकरे यांची अवस्था त्यांनी बघितलेली आहे, स्वतःची सुद्धा अनुभवलेली आहे. त्यामुळे हा माणूस थोडा बाहेर. यांना आता असं वाटायला लागलंय राऊतांना की ही तर आता शेवटची टर्म आहे खासदारकीची, यानंतर तर खासदारकी मिळणार नाहीये. मग आता काय करायचं? मग हे राहुल गांधींसोबत जवळीक निर्माण करतायत का? तर ही टर्म संपल्यानंतर राहुल गांधीकडून म्हणजे काँग्रेसकडून आपण राज्यसभेवर जाऊया असे स्वप्नांचे इमले बांधणं सध्या सुरू आहे. मित्रांनो, ह्या माणसाबद्दल बोललेलं अनेक जणांना आवडत नाही, मात्र आम्हाला सुद्धा हा माणूस अजिबातच आवडत नाही. विशेष करून जेव्हा हे आणि ह्यांचे मालक पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत काही बोलतात तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. त्यामुळे न राहवल्याने हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही सहन केलं त्याबद्दल परिवार तुमचा खूप खूप आभारी आहे. मित्रांनो, या सगळ्या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चितच मांडा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर आहे. जाता जाता छोटीशी विनंती आहे. सुरुवातीला तुम्ही आपल्या परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची जी झलक बघितली, जे कार्य आपण करत आहोत ते इथून पुढेही अविरतपणे सुरूच असणार आहे. कर्कग्रस्त रुग्णांच्या औषध उपचारांची सोय, त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय, त्यांच्यासाठी अन्नदान, शेतकऱ्यांसाठी, त्याच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आपण व्यवस्था करतोय. 19 विद्यार्थी दत्तक घेतलेले आहे. त्यानंतर आपण या सगळ्यांना पुन्हा एकदा किराणा सामानाचं वाटप करणार आहोत, जे गेल्या वेळी आपण केलेलं होतं. आता संख्या वाढलेली आहे, अनेकांची मागणी वाढलेली आहे, अनेक जण कॉन्टॅक्ट करत आहे, अनेकांना मदतीची गरज आहे. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपण सुद्धा यथाशक्ती सामील व्हावं, हेच कळकळीचं आवाहन. तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर जे योगदान द्यायचं आहे ते तुम्ही निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यावर ते आमच्या व्हॉट्सअपवर त्याचा स्क्रीनशॉट नक्की पाठवा, म्हणजे त्याची पावती बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. आपलं रामाचं नाव घ्या, मन मोठं करा आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम